नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अजितदादाच्या अकाली निधनानंतर दोन गोष्टी समोर येत होत्या. पहिली गोष्ट आहे ती राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार, आणि दुसरी गोष्ट होती राष्ट्रवादी अजितदादाच्या माघारी एक संघ राहणार का, आणि पुढं त्याची वाटचाल भविष्याकडे पहिली राष्ट्रवादी आहे तशीच होणार का. त्या दोन्ही गोष्टीचं उत्तर जवळपास मिळालेलं आहे. पहिली गोष्ट जी आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की राष्ट्रवादीचा जो धुरा आहे, जे नेतृत्व आहे, ते जवळपास हे सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेलं आहे. आणि आता राहिली दुसरी गोष्ट, आता भविष्यातील वाटचाल जी आहे राष्ट्रवादीची, ती जशी पहिली राष्ट्रवादी अजितदादा असताना होती तशीच राहणार का, तर त्याचंही उत्तर जवळपास यस असंच मिळालेलं आहे. कारण सुनेत्रा पवार यांची कार्य करण्याची पद्धत, कामाची पद्धत हे फार काही लोकांनी पाहिली नसली तरी अलीकडच्या काळामध्ये आता ह्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीने ते काम करतात, ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिसळतात, सर्व दुःख विसरून ज्या पद्धतीने ते बैठका घेतात आणि काम करतात, असं एकंदरीत लक्षात येतं की अजितदादाचं जे काही नेतृत्व होतं, जे काही काम करण्याची शैली पद्धत होती, ती सुनेत्रा पवार यांनी म्हणजे अंगीकारली आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे. दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्वाचं, आज पुण्यामध्ये एक बैठक होती. सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार होते आणि ह्या बैठकीमध्ये दोन गोष्टीची चर्चा होणार होती. पहिली गोष्ट, एक तर असं सूत्राकडनं माहिती मिळते, पहिली गोष्ट यामध्ये सगळ्यात महत्वाचं की राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण राहणार. आता हे पण एक ट्विस्ट आहे, हे पण एक चर्चाचा विषय आहे आणि हे पण एक कुतूहल निर्माण करणारा विषय आहे. कारण आतापर्यंतच्या ज्या काही बातम्या किंवा खबरी होत्या, तर त्या अनुमते असं लक्षात येत होतं की राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होतील. पण ह्या चर्चेला कुठेतरी विराम दिसतोय. ह्या चर्चा कुठेतरी थांबलेल्या वाटतायत. याचं कारणच म्हणजे मला वाटतं की पवार घराण्याचं जे नेतृत्व आहे, पवार घराण्याची जी काम करण्याची शैली आहे, ती लोकांना ऍक्सेप्टेबल आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये हे एकंदरीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार हे ठरणार आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या 15 दिवसामध्ये राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरू शकतो आणि त्यामध्ये एकमताने हे सुनेत्रा पवार यांचंच नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच ज्या आपण दोन गोष्टी उच्चारल्या होत्या, पहिली गोष्ट अजितदादाच्या पाठीमागे जी पहिली राष्ट्रवादी होती तीच राष्ट्रवादी पुढे भविष्याकडे वाटचाल करेल का, राजकीय वाटचाल, तर ह्याचे जवळपास उत्तर हो आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट होती, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे किंवा जे राष्ट्रवादीचं नेतृत्व आहे ते अजितदादाच्या नंतर कोण, हा प्रश्न जो होता ते मला वाटतं सुनेत्रा पवार यांनी तो भरून काढलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता, ते कार्य करण्याची म्हणजे जिद्द किंवा कार्य करण्याची पद्धत हे त्यांच्याकडे दिसते आणि ते जे उणीव आहे ती भरून काढण्याची दाट शक्यता आहे. त्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे. आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की राज्यसभेवरती पार्थ पवार यांना घेणार का, त्यांना केंद्रामध्ये कोणतं पद देऊ शकतात का, तर ह्या गोष्टी अजून चर्चेच्या आहेत.